ओम शांती। आज आहे 13 डिसेंबर 2025 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुमचे हे ईश्वरीय मिशन आहे। तुम्ही सर्वांना ईश्वराचे बनवून त्यांना बेहदचा वारसा मिळवून देता। प्रश्न आहे, कर्मेंद्रियांची चंचलता कधी समाप्त होईल? उत्तर आहे, जेव्हा तुमची स्थिती सिल्वर एज पर्यंत पोहोचेल, अर्थात जेव्हा आत्मा त्रेताच्या सतो स्टेज पर्यंत पोहोचेल, तेव्हा कर्मेंद्रियांची चंचलता बंद होईल। आता तुमची रिटर्न जर्नी अर्थात परतीचा प्रवास आहे। म्हणून कर्मेंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवायचे आहे। लपून असे कोणतेही कर्म करायचे नाही ज्यामुळे आत्मा पतित बनेल। अविनाशी सर्जन तुम्हाला जे पथ्य सांगत आहे त्यावर चालत रहा। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. एका बाबाकडूनच ऐकायचे आहे। एकाच्याच अव्यभिचारी आठवणीमध्ये राहायचे आहे। या शरीराची काळजी घ्यायची आहे, परंतु मोह ठेवायचा नाही। 2. बाबांनी जे पथ्य सांगितले आहे त्याचे पूर्णपणे पालन करायचे आहे। असे कोणतेही कर्म करायचे नाही ज्याने बाबांची निंदा होईल, पापाचे खाते बनेल। स्वतःचे नुकसान करून घ्यायचे नाही। आजचे वरदान आहे, 3 सेवांचा बॅलन्स अर्थात संतुलनाद्वारे सर्व गुणांची अनुभूती करणारे गुणमूर्त भव। जी मुले संकल्प, बोल आणि प्रत्येक कर्माद्वारे सेवेमध्ये तत्पर राहतात तीच सफलतामूर्त बनतात। तिन्हीमध्ये मार्क्स समान आहे। पूर्ण दिवसामध्ये तिन्ही सेवांचा बॅलन्स अर्थात संतुलन असेल तर पास विद ऑनर किंवा गुणमूर्त बनतात। त्यांच्याद्वारे सर्व दिव्य गुणांचा शृंगार स्पष्ट दिसून येतो। एकमेकांना बाबांच्या गुणांचा किंवा स्वतःमध्ये धारण केलेल्या गुणांचा सहयोग देणे हेच गुणमूर्त बनणे आहे। कारण गुणदान सर्वात मोठे दान आहे। स्लोगन आहे, निश्चय रूपी फाउंडेशन अर्थात पाया पक्का असेल तर श्रेष्ठ जीवनाचा अनुभव आपोआपच होतो। ओम शांती।